नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिमिलॅरिटी या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.4 सोडवायचा आहे। हा प्रॅक्टिस सेट पूर्णपणे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स या थेरमवर अवलंबून आहे। या थेरमची प्रूफ आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे, तरी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। पहा थेरम कसा होता आपला, जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील, समजा ट्रायंगल ABC आणि दुसरा एक ट्रायंगल PQR, हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर यांच्या एरियाचा आपण रेशिओ घेतला, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ घेतला आपण। हा रेशिओ इक्वल असतो रेशिओ ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स। म्हणजे काय, AB आणि PQ या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत, रेशिओ ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स। पहा म्हणजे AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर पण घेता येईल आपल्याला, किंवा BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर पण घेता येईल, किंवा AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर। हा आहे आपला थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स। तर आपल्याला या थेरममध्ये पहा, येथे आपल्याला जर साइड्सचा रेशिओ दिलेला असेल तर एरियाचा रेशिओ काढता येईल, बरोबर आहे। हा रेशिओ दिला असेल आणि एक साइड दिली असेल तर दुसरी साइड काढता येईल, म्हणजे येथे कोणत्याही तीन व्हॅल्यू माहीत असतील तर चौथी व्हॅल्यू काढता येईल, बरोबर आहे। पहिला प्रश्न, द रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स। येथे आपल्याला करस्पॉन्डिंग साइड्स त्यांचा रेशिओ दिलेला आहे 3:5। तर आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द रेशिओ ऑफ देअर एरियाज। तर एरियाचा रेशिओ किती असेल तो आपल्याला काढायचा आहे। पहा येथे आपल्याला ट्रायंगलचं कोणतंच नाव दिलेलं नाही, ABC ट्रायंगल PQR याप्रमाणे काही दिलेलं नाही। त्यासाठी आपण काय करू, एरियासाठी A1 आणि A2 कन्सिडर करू आणि साइड्ससाठी S1 आणि S2 आपण कन्सिडर करू। लेट टू सिमिलर ट्रायंगल्स, आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर पाहिजेत, दिलेले आहेत। लेट टू सिमिलर ट्रायंगल्स having A1 and A2 be their areas and S1 and S2 be the करस्पॉन्डिंग साइड्स। पहा आपल्याला रेशिओ दिलेला आहे करस्पॉन्डिंग साइड्सचा, म्हणजे काय, S1 आणि S2 हा रेशिओ दिलेला आहे आपल्याला। S1:S2 किती आहे, 3:5 दिलेला आहे। आपल्याला काय काढायचं आहे, एरियाचा रेशिओ काढायचा आहे। बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स। थेरम कसा आहे, त्यांच्या एरियाचा रेशिओ म्हणजे A1/A2 एरियाचा रेशिओ इक्वल असतो रेशिओ ऑफ स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स। आता करस्पॉन्डिंग साइड्स कोणत्या आहेत, S1 आणि S2 आहे। S1 आणि S2 त्यांचा रेशिओ आणि त्याचा स्क्वेअर पाहिजे, म्हणजे S1 स्क्वेअर आणि S2 स्क्वेअर। आता पहा A1/A2 इक्वल टू S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर, हा झाला थेरम। आता S1/S2 म्हणजे आपण 3/5 घेऊ शकतो, बरोबर आहे, कारण हा रेशिओ आपल्याला दिलेला आहे। म्हणजे आपण काय घेणार, A1/A2 इक्वल टू S1/S2 म्हणजे काय 3/5, परंतु त्यांचे स्क्वेअर आहेत, म्हणजे 3चा स्क्वेअर घेणार आपण आणि 5चा पण स्क्वेअर घेणार। S1 साठी आपण 3 घेतलेला आहे आणि S2 साठी 5 घेतलेला आहे। पहा स्क्वेअर करू आपण, देअरफॉर A1/A2 3चा स्क्वेअर 9 आहे आणि 5चा स्क्वेअर 25 आहे। हा आलेला आहे आपला रेशिओ एरियाचा, बरोबर आहे। म्हणजे आपण यालाच कसं लिहिणार, A1 याला आपण असं लिहू शकतो, A1:A2 इक्वल आहे 9:25। येथे बॉक्स करणार आपण। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR। पहा दोन ट्रायंगल आहेत, सिमिलर दिलेले आहेत, सिमिलर आहेत आणि AB:PQ
म्हणजे ए बी इज टू पी क्यू, म्हणजे ह्या कोणत्या करस्पॉन्डिंग साईड आहेत त्यांचा रेशो आपल्याला दिलेला आहे 2:3. तर आपल्याला या रिकाम्या जागेत काय येईल या बॉक्समध्ये ते लिहायचं आहे. पहा, दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, तर त्या सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती असणार आहे? रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स. आता करस्पॉन्डिंग साईड कोणत्या आहेत? पहा, ए बीला करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल? हे पहिले 2 पॉईंट, तर हे पहिले 2 पॉईंट, म्हणजे ए बीला पी क्यू करस्पॉन्डिंग आहे आणि हा रेशो दिलेला आहे आपल्याला ए बी इज टू पी क्यू 2:3, म्हणजे ए बी स्क्वेअर. तर येथे काय होईल? पी क्यू स्क्वेअर. पहा, ए बी अपॉन पी क्यू म्हणजे काय होईल? 2/3 होईल आणि ए बीचा स्क्वेअर असल्यामुळे 2चा स्क्वेअर आणि पी क्यूचा स्क्वेअर असल्यामुळे 3चा पण स्क्वेअर होईल. 2चा स्क्वेअर किती आहे? 4 आहे. येथे आपण बॉक्समध्ये 4 लिहिणार आणि 3चा स्क्वेअर 9 आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत आणि ए बी सी ट्रायंगलचा एरिया पण दिलेला आहे आणि ह्या ट्रायंगल पी क्यू आरचा पण एरिया दिलेला आहे. म्हणजे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि त्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया आपल्याला दिलेला आहे. तर आपल्याला या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. येथे हा रेशो दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा होईल. ट्रायंगल ए बी सी दिला आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे? पी क्यू आर. म्हणजे येथे आपण काय लिहिणार? ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू, पहा, ए बी सीचा एरिया किती? 80 आहे आणि पी क्यू आरचा एरिया 125 आहे. तर आपल्याला ए बी अपॉन पी क्यू काढायचं आहे. पहा, ए बी अपॉन पी क्यू म्हणजे काय? करस्पॉन्डिंग साईड आहेत. ए बीला पी क्यू साईड करस्पॉन्डिंग आहे. येथे बॉक्समध्ये काय येईल ते लिहायचं आहे. हे कॅल्क्युलेशन आपल्याला रफमध्ये करावे लागेल. पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आणि अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू काय असते? रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स. पहा, आपल्याला ए बी अपॉन पी क्यू या करस्पॉन्डिंग साईड आहेत. ए बी अपॉन पी क्यू म्हणजे ए बीचा स्क्वेअर असेल आणि पी क्यूचा स्क्वेअर असेल. बरोबर आहे. हा आपला थेरम आहे. तर आपल्याला ही व्हॅल्यू दिलेली आहे. बरोबर आहे. किती आहे? 80/125. तर यावरून आपल्याला ए बी आणि पी क्यूच्या व्हॅल्यू काढता येतील. बरोबर आहे. म्हणजे काय होईल? ए बी स्क्वेअर आणि पी क्यू स्क्वेअर. पहा, येथे आपण काटाकाटी करू. दोन्ही नंबरला 5ने डिवाईड करू. पहा, 5 × 5 3, 16/25 येईल. पहा, आपल्याला फक्त ए बी स्क्वेअर आहे, येथे पी क्यू स्क्वेअर आहे. आपल्याला पाहिजे ए बी आणि पी क्यू, म्हणजे काय करावं लागेल? स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. पहा, येथे पण नंबर कसा आहे? 16 आहे आणि इथे 25 आहे. म्हणजे 16चा स्क्वेअर रूट 4 येईल आणि 25चा स्क्वेअर रूट 5 येईल. बरोबर आहे. म्हणजे आपण स्क्वेअर रूट घेऊ शकतो. आता ए बी स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय होईल? फक्त ए बी होईल. हे स्क्वेअर कॅन्सल होतील आपण स्क्वेअर रूट घेतल्यामुळे आणि हे काय होईल? पी क्यू होईल. या साईडचा स्क्वेअर रूट काय होईल? 16चा 4 होईल आणि 25चा स्क्वेअर रूट 5 होईल. बरोबर आहे. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड्स. म्हणजे आन्सर काय येईल आपलं? 4/5 ए बी अपॉन पी क्यू. म्हणजे काय येईल? 4 हे अपॉन आणि 5. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, ट्रायंगल एल एम एन सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. पहा, हे दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत आणि येथे एक आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. 9 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल आहे 16 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन. एका साईडची लेंथ दिलेली आहे, तर दुसऱ्या साईडची आपल्याला लेंथ काढायची आहे. सोल्युशन. पहा, दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. ट्रायंगल एल एम एन सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. हे इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. 9 × एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल आहे 16 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन. पहा, आपण काय करू? हा पण ट्रायंगलचा एरिया आहे आणि हा पण ट्रायंगलचा एरिया आहे. यांचा रेशो तयार करू. म्हणजे काय होईल? हे आपण या साईडला आणू. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन, येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, येथे डिव्हिजनमध्ये येईल. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन. पहा, या साईडचे 16 ॲज इट इज, परंतु हे 9 या साईडला डिव्हिजनमध्ये येतील. बरोबर आहे. आता थेरम बाय, म्हणजे रेशोची व्हॅल्यू काढली आपण. आता थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. थेरम कसा आहे? पहा,
दोन सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा झाला रेशो ट्रायंगल LEMN इक्वल असतो रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साईड. आता इथे QR दिलेली आहे आपल्याला 20 बरोबर आहे. म्हणजे QRला करस्पॉन्डिंग कोणती असेल MN आहे बरोबर आहे. QRला करस्पॉन्डिंग MN आहे म्हणजे आपण इथे QR स्क्वेअर करणार आणि MN स्क्वेअर करणार. हा आहे आपला थेरम. पहा येथे आपल्याला PQ स्क्वेअर पण करता येईल परंतु PQ आपल्याला दिलेली नाही आणि त्याची करस्पॉन्डिंग कोणती LM आहे ती काढायची पण नाही आपल्याला. म्हणजे जी आपल्याला साईड दिली त्याच्या करस्पॉन्डिंग काढायची आहे. म्हणजे आपण 3 रेशो होतील साईडचे त्यापैकी आपल्याला कोणता पाहिजे QR स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर पाहिजे तरच आपल्याला MN काढता येईल बरोबर आहे. आणि QR दिलेली आहे आपल्याला 20. आता हा रेशो आपण काढलेला आहे बरोबर आहे. म्हणजे याची व्हॅल्यू किती आली 16/9. इथे पुट करू आपण म्हणजे काय होईल पहा हे 16/9 या रेशोची व्हॅल्यू 16/9 आहे इक्वल टू QR आपल्याला दिलेली आहे 20 म्हणजे आपण 20चा स्क्वेअर लिहिणार येथे आणि इथे MN स्क्वेअर MN काढायची आपल्याला. आता आपण काय करू दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट काढू. येथे 20 आहे स्क्वेअर रूट काढलं तर स्क्वेअर कॅन्सल होईल फक्त 20 राहील. येथे पण MNच राहील स्क्वेअर कॅन्सल होईल. 16चं स्क्वेअर रूट 4 येईल आणि 9चं स्क्वेअर रूट 3 येईल बरोबर आहे. येथे लिहिणार आपण टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड्स. पहा 16चं स्क्वेअर रूट 4 होईल 9चं स्क्वेअर रूट 3 होईल कारण आपल्याला MN काढायची आहे. येथे MN स्क्वेअर आहे म्हणून आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावे लागेल. इक्वल आहे 20 स्क्वेअर आहे आणि पुन्हा स्क्वेअर रूट घ्यायचा आपल्याला म्हणजे स्क्वेअर कॅन्सल होईल फक्त इथे 20 राहील. पहा एखाद्या नंबरचा जर स्क्वेअर असेल समजा 5चा स्क्वेअर आहे आणि त्याचा आपण स्क्वेअर रूट घेत आहोत तर हे काय होईल हे स्क्वेअर आणि हे कॅन्सल होईल फक्त काय तो नंबरच राहील म्हणजे 5. त्याप्रमाणे इथे काय होईल पहा 20चा स्क्वेअर आहे आणि याचा आपण स्क्वेअर रूट घेतो म्हणजे अपोजिट साईन आहेत स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील फक्त 20 राहील. किंवा पहा 20चा स्क्वेअर जर केला आपण तर काय होईल 400 होईल बरोबर आहे. आणि याच्यानंतर पुन्हा स्क्वेअर रूट घेतला आपण तर काय होईल 400 याचं स्क्वेअर रूट घेतलं तर 20 येईल बरोबर आहे. त्यामुळे एखाद्या नंबरचा जर स्क्वेअर असेल आणि पुन्हा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा असेल तर तोच नंबर राहतो म्हणजे त्याप्रमाणे फक्त इथे 20च राहील. आणि MN स्क्वेअर काय होईल स्क्वेअर कॅन्सल होईल फक्त MN राहील. आता आपल्याला MNची व्हॅल्यू काढता येईल. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे काय होईल पहा 4 × MN इक्वल येईल 20 × 3 20 × 3 बरोबर आहे. आता MN पाहिजे हे 4 आपण या साईडला पास करू म्हणजे या साईडला काय राहील फक्त MN राहील आणि 20 × 3 हे 4 येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत येथे डिव्हिजनमध्ये येतील. आता काटाकाटी करू आपण पहा 4 × 4 4 × 5 20 म्हणजे येथे काय राहील 5 × 3 म्हणजे काय होईल 5 × 3 म्हणजे काय 15 बरोबर आहे. म्हणजे MN इक्वल टू 5 × 3 म्हणजे काय 15. युनिट आपल्याला दिलेलं नाही म्हणून काही लिहायची गरज नाही. जर सेंटीमीटर असं काही दिलं असतं तर येथे आपण 15 सेंटीमीटर लिहिलं असतं. MNची व्हॅल्यू किती येईल 15. MNच काढायची होती आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 एरियाज ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्स. 2 ट्रायंगल्स सिमिलर दिलेले आहेत आणि त्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया दिलेला आपल्याला. एका ट्रायंगलचा एरिया 225 स्क्वेअर सेंटीमीटर आहे आणि दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया 81 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. इफ अ साइड ऑफ दी स्मॉलर ट्रायंगल. पहा इथे स्मॉलर ट्रायंगल कोणता होणार आहे ज्या ट्रायंगलचा एरिया कमी असेल तो ट्रायंगल स्मॉल असेल. ज्या ट्रायंगलचा एरिया जास्त आहे तो ट्रायंगल मोठा असेल बिगर असेल बरोबर आहे. आपल्याला स्मॉलर ट्रायंगलची साईड दिलेली आहे 12 सेंटीमीटर तर आपल्याला बिगर ट्रायंगलची साईड किती असेल ती काढायची आपल्याला. बिगर ट्रायंगलची साईड किती असेल पहा इथे आपल्याला ट्रायंगलचे नावे दिलेले नाहीत त्यामुळे आपण काय करू A1 A2 S1 S2 याप्रमाणे आपण कन्सिडर करू. लेट 2 ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत. लेट 2 सिमिलर ट्रायंगल्स having area A1 and
A2. देअरफॉर A1 आणि अपॉन A2 किती होईल? A1 म्हणजे 225 घेऊ आपण आणि A2 म्हणजे आपण 81 घेऊ. म्हणजे दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा आपण रेशो घेतलेला आहे 225 अपॉन 81. बरोबर आहे. S1 and S2 be the corresponding sides. स्मॉलर ट्रायंगल कोणता होईल? ज्याचा एरिया कमी आहे तो ट्रायंगल स्मॉलर आहे, म्हणजे हा ट्रायंगल स्मॉल होईल. बरोबर आहे. तर A2 म्हणजे S2 ही साईड किती असेल? स्मॉल असेल आणि ती आपल्याला 12 दिलेली आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे? S1 काढायची. S1 इक्वल टू हाऊ मेनी? थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. एरियाचा रेशो किती असतो? करस्पॉन्डिंग साईड त्यांचे स्क्वेअर. म्हणजे काय? A1 साठी आपण S1 घेणार आणि A2 साठी S2 साईड घेणार. यांचे स्क्वेअर्स पाहिजेत आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे काय होईल? A1 अपॉन A2 ही व्हॅल्यू आपण काढलेली आहे. A1 अपॉन A2 ही व्हॅल्यू किती आहे? 225 अपॉन A2 म्हणजे 81 इक्वल टू S1 आपल्याला काढायची आहे. म्हणजे येथे S1 स्क्वेअर होईल आणि S2 आपल्याला दिलेली आहे 12. म्हणजे काय होईल? 12चा स्क्वेअर होईल. बरोबर आहे. ही व्हॅल्यू फक्त पुट केली आपण S2ची आणि त्याचा स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर. आता 225चं स्क्वेअर रूट निघते 15 आहे. बरोबर आहे. 81चं स्क्वेअर रूट निघेल ते 9 आहे. 12 आहे त्याचा स्क्वेअर आहे. जर स्क्वेअर रूट घेतलं तर हे साईन कॅन्सल होईल. बरोबर आहे. म्हणजे आपण काय करू? दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट काढू. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. याचं स्क्वेअर रूट काय होईल? 15 होईल. याचं स्क्वेअर रूट 9 होईल. S1 स्क्वेअर रूट घेतलं तर काय होईल? फक्त S1 होईल. स्क्वेअर साईन कॅन्सल होऊन जाईल. बरोबर आहे. S1 स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट घेतलं तर फक्त S1 राहील, स्क्वेअर कॅन्सल होईल. 12चा स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट घेतलं तर स्क्वेअर कॅन्सल होईल, फक्त 12 राहील. आपल्याला S1ची व्हॅल्यू काढायची. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. म्हणजे काय होईल? 15 × 12 होईल आणि हे 9 डिव्हिजनमध्ये येतील आणि इक्वल टू काय होईल? S1. आता काटाकाटी करता येईल. 3 त्रिक 9, 3 चौक 12. बरोबर आहे. 3 एक 3, 3 पाचे 15. म्हणजे 5 × 4 इक्वल टू S1. 5 × 4 म्हणजे काय? 20. म्हणजे S1ची व्हॅल्यू आली 20. S1 इक्वल टू 20. आपला युनिट दिलेलं आहे सेंटीमीटर, म्हणजे 20 सेंटीमीटर. येथे लिहिणार आपण साईड ऑफ बिगर ट्रायंगल इज 20 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. आतापर्यंत सर्व प्रॉब्लेममध्ये आपल्याला 2 ट्रायंगल सिमिलर दिले होते, परंतु या प्रॉब्लेममध्ये सिमिलर दिलेले नाहीत. ते कसे दिलेले आहेत? इक्विलॅटरल. इक्विलॅटरल म्हणजे काय? म्हणजे ऑल साइड्स आर इक्वल. समजा हा एक ट्रायंगल आहे ABC आणि दुसरा एक ट्रायंगल आहे हा DEF. इक्विलॅटरल आहे म्हणजे या तीनही साईड इक्वल आहेत. समजा या ट्रायंगलच्या तीनही साईड इक्वल आहेत. इक्विलॅटरल जर ट्रायंगल असतील तर ते 2 ट्रायंगल सिमिलर असतात. त्यामुळे आपल्याला इथे फक्त इक्विलॅटरल दिलेला आहे, सिमिलर दिलेलं नाही. इक्विलॅटरल आहे म्हणजे काय? ते सिमिलर आहेत. कशामुळे? म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल हे इक्वी अँग्युलर पण असतात. म्हणजे काय? प्रत्येक अँगल इक्वल असतो. म्हणजे प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचा असतो. 60, 60 आणि 60 म्हणजे काय होईल? 180. तिघांचे ॲडिशन. बरोबर आहे. हे पण कसे असतात? 60, 60 आणि 60. म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल त्यामध्ये प्रत्येक अँगल हा 60चा असतो. कारण त्यामुळे काय होईल? Bला करस्पॉन्डिंग अँगल E आहे आणि Cला करस्पॉन्डिंग अँगल F आहे आणि Aला करस्पॉन्डिंग अँगल D आहे. तीनही अँगल इक्वल आहेत. म्हणजे हे 2 ट्रायंगल कसे सिमिलर आहेत? ए टेस्ट होईल किंवा ए टेस्ट होईल. बरोबर आहे. सोल्युशन ट्रायंगल ABC
and triangle DEF are equilateral. इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे प्रत्येक अँगल इक्वल असतो आणि तो 60 डिग्रीचा असतो. देअरफॉर करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे बीला ई होईल, बरोबर आहे. म्हणजे अँगल ए घेऊ आपण, एला कोणता अँगल डी होईल, कॉन्ग्रंट असेल अँगल डीला, आणि अँगल बीला ई, अँगल बी कॉन्ग्रंट अँगल ई, बरोबर आहे, कारण ईच ऑफ 60 डिग्री. देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर आहे ट्रायंगल DEF. रिझन काय येईल, बाय AA टेस्ट. आपण दोनच अँगल इक्वल दाखवले म्हणून AA टेस्ट, तीनही अँगल इक्वल आहेत. त्यामुळे आपल्याला काय करता येईल, यांच्या एरियाचा रेशो म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF. आपल्याला साईड कोणती दिलेली आहे, AB दिलेली आहे आणि DE काढायची. ABला करस्पॉन्डिंग काय DE आहे, म्हणजे ABचा स्क्वेअर आणि DEचा स्क्वेअर घेऊ आपण. हा आपला थेरम आहे. थेरम कोणता आहे, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हा रेशो दिलेला आहे आपल्याला, किती आहे 1:2. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो दिलेला आहे 1/2. म्हणजे याऐवजी आपण काय लिहिणार 1/2. AB स्क्वेअर, ABची व्हॅल्यू दिली आपल्याला 4 दिलेली आहे, परंतु स्क्वेअर असल्यामुळे 4चा स्क्वेअर होईल, बरोबर आहे. आणि DE स्क्वेअर, आपल्याला DE फाइंड आउट करायची. DE स्क्वेअर, DEची व्हॅल्यू काढायची, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. DE स्क्वेअर इंटू 1 म्हणजे काय होईल, DE स्क्वेअर होईल, बरोबर आहे, इक्वल टू हे 2 आणि इंटू 4 स्क्वेअर म्हणजे काय होईल 16 होईल. 4चा स्क्वेअर डायरेक्टलीला 16 आहे. आता आपल्याला DE पाहिजे, म्हणजे काय करू आपण, दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट काढू. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड्स, येथे लिहू आपण टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साईड्स. DE स्क्वेअर, याचा स्क्वेअर रूट फक्त DE होईल, बरोबर आहे, इक्वल टू 2चं स्क्वेअर रूट निघणार नाही आपल्याला, परंतु 16चं निघेल. 2 इंटू 16 आहे, म्हणजे आपल्याला दोन्ही साईडचा आपण स्क्वेअर रूट काढतो आहे, म्हणजे 2चंही काढावं लागेल आणि 16चं पण काढावं लागेल. म्हणजे 2चं स्क्वेअर रूट निघणार नाही म्हणून आपण √2 लिहिणार, म्हणजे साईनमध्ये येईल, बरोबर आहे. 2चं स्क्वेअर रूट काय होईल, रूटमध्ये 2 येतील, आणि 16चं स्क्वेअर रूट माहिती आहे आपल्याला 4 आहे म्हणून, म्हणजे याऐवजी काय लिहिणार आपण 4 लिहिणार. यालाच आपण कसं लिहू शकतो, DE 4 प्रथम लिहिणार आणि √2 नंतर लिहिणार. क्वेश्चन नंबर 7, येथे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. इन फिगर सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट DE. PQ सेगमेंट या DE सेगमेंटला पॅरलल आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQF या ट्रायंगलचा एरिया दिलेला आपल्याला. हा छोटा ट्रायंगल, याचा एरिया आपल्याला 20 स्क्वेअर युनिट्स दिलेला आहे. तर PF इक्वल टू 2 टाइम्स DP. PFची लेंथ किती आहे 2 टाइम्स DP, म्हणजे DP पेक्षा डबल आहे. ही जर 5 असेल DP तर PF किती आहे 10 आहे. देन फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE. या DPQE हा जो चौकोन तयार झालेला आहे क्वाड्रिलॅटरल, या क्वाड्रिलॅटरलचा एरिया आपल्याला काढायचा आहे बाय कम्प्लिटिंग फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करत करत आपल्याला याचा एरिया किती येईल तो काढायचा आहे. हा मोठा ट्रायंगल होईल DEF. जर DEFचा एरिया आपण काढला आणि ह्या छोट्या ट्रायंगलचा त्यामधून एरिया आपण मायनस केला तर बरोबर आपल्याला या क्वाड्रिलॅटरलचा एरिया मिळेल, बरोबर आहे. DP बरोबर x घेतलेला आहे. ही DP लेंथ समजा x आहे, तर मग PF किती होईल कारण ही डबल आहे, म्हणजे ही किती होईल PF. DP 2 टाइम्स घेतली तर PF येते, म्हणजे 2x होईल. आता DEF ही टोटल लेंथ किती आहे DP प्लस PF, हे दोघांची ॲडिशन म्हणजे काय होईल टोटल DF लेंथ होईल, म्हणजे DP प्लस PF. येथे काय लिहिणार आपण, DP दिलेलं आहे, फक्त आपल्याला काय लिहायचं आहे PF. DP म्हणजे काय x घेतलेला आपण, बरोबर आहे, म्हणजे येथे काय लिहिणार x.
आणि पी एफसाठी काय आलेलं आहे 2x, x + 2x म्हणजे काय DF, x + 2x म्हणजे 3x हे दिलेलं आहे आपल्याला. आता ट्रायंगल FDE पहा, ट्रायंगल FDE हा मोठा ट्रायंगल आणि ट्रायंगल FPQ हा छोटा ट्रायंगल FPQ, हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. तर अँगल FDE पहा, अँगल FDE हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल होतील आणि या दोन पॅरलल लाईन असल्यामुळे ही त्यांची ट्रान्सव्हर्सल होईल, त्यामुळे हे काय होतील करस्पॉन्डिंग अँगल होतील, ते कॉन्ग्रंट असतात. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला इथे अँगल कोणता दिला आहे, अँगल FDE दिलेला आहे. FDE हा अँगल दिलेला आहे म्हणजे याला करस्पॉन्डिंग अँगल FPQ, येथे काय लिहिणार आपण अँगल FPQ, कारण या दोन पॅरलल लाईन आहेत दिलेलं आहे आपल्याला, ही त्यांची ट्रान्सव्हर्सल होईल म्हणजे हे येथे झालेला अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहेत. हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत, हा मोठा ट्रायंगल आणि छोटा ट्रायंगल, त्यासाठी दोन अँगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखविणं भाग आहे. हा अँगल आणि हा अँगल हे पण कसे आहेत करस्पॉन्डिंग अँगल आहेत. बरोबर आहे. म्हणजे अँगल FED पहा, अँगल FED तर अँगल कोणता होईल FQP, अँगल येथे लिहिणार आपण FQP करस्पॉन्डिंग अँगल्स. त्यामुळे काय होतील हे दोन ट्रायंगल, हा मोठा ट्रायंगल आणि हा छोटा ट्रायंगल सिमिलर होतील, कारण AA टेस्ट आपण दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवले म्हणून AA टेस्ट. आता हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवले, हा मोठा ट्रायंगल आणि हा छोटा ट्रायंगल, त्यामुळे त्यांच्या जर एरियाचा रेशो घेतला आपण तर तो किती असेल, करस्पॉन्डिंग साईड कोणती घ्यायची आपल्याला, कारण ही साईड माहिती आहे आपल्याला, ही x आहे, ही टोटल म्हणजे ही साईड मोठ्या ट्रायंगलची साईड किती होईल 3x होईल. बरोबर आहे 3x, आणि छोट्या ट्रायंगलची साईड 2x आहे आणि मोठ्या ट्रायंगलची साईड 3x, x + 2x म्हणजे 3x. पहा, मोठ्या ट्रायंगलची साईड कोणती होईल DF होईल, येथे आपण लिहिणार DF, आणि DFला करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे पहा, DFला करस्पॉन्डिंग साईड PF आहे छोट्या ट्रायंगलची, म्हणजे येथे लिहिणार आपण PF, परंतु यांचा स्क्वेअर घ्यावा लागतो आपल्याला. बरोबर आहे. करस्पॉन्डिंग साईडचा स्क्वेअर आहे तो आणि त्यांचा रेशो आहे. आता DF म्हणजे काय पहा, DF म्हणजे 3x. बरोबर आहे. येथे काढलेला आहे आपण DF = 3x, म्हणजे येथे काय लिहिणार, येथे काय लिहिलेलं आहे 3x आणि स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर, त्याप्रमाणे PF किती आहे 2x आहे, तर 2x स्क्वेअर आहे. पहा, येथे x स्क्वेअर होईल, येथे पण x स्क्वेअर होईल आणि 3चा पण स्क्वेअर होईल आणि 2चा पण स्क्वेअर होईल, म्हणजे 3चा स्क्वेअर 9 आलेला आहे, 2चा स्क्वेअर 4 आलेला आहे आणि x स्क्वेअर कॅन्सल होतील. बरोबर आहे. म्हणजे काय 9/4. आता येथे काय केलेलं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. आता पहा, आपल्याला एरिया काढायचा आहे ह्या मोठ्या ट्रायंगलचा FDE, या ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे, एरिया ऑफ ट्रायंगल FDE. आता म्हणजे पहा, ही स्टेप आणि ही स्टेप यांचा काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे किती येणार आहे FDE हे 9/4 आणि हे इथे डिव्हिजनमध्ये आहेत, इकडे काय होतील मल्टिप्लिकेशनमध्ये जातील, म्हणजे 9/4 आणि हा एरिया इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येणार आहे. बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला आपण तर या ट्रायंगलचा एरिया किती निघेल 9/4 आणि हे डिव्हिजनमध्ये असल्यामुळे या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये जातील, परंतु हा एरिया आपल्याला दिलेला आहे पहा 20 युनिट्स. बरोबर आहे. छोट्या ट्रायंगलचा एरिया किती आहे 20 युनिट्स, म्हणजे 9/4 या हा एरिया किती आहे 20 युनिट्स, इथे काय लिहिलं आपण 20. पहा, येथे कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला, परंतु येथे नाही करायचं, कारण ॲक्टिव्हिटीमध्ये एक्स्ट्रा स्टेप आपल्याला ॲड करायचे नाहीत, फक्त बॉक्समध्ये काय येईल तेवढंच लिहायचं आहे. आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असेल तर रफमध्ये करावे लागेल, परंतु बॉक्समध्ये फक्त नंबर काय येणार आहे तेच लिहायचं आहे आपल्याला. पहा, येथे म्हणजे काय होईल 4ने आपण 20ला डिवाईड करू शकतो, म्हणजे काय आहे पहा 9/4 आणि इंटू 20 आहेत, म्हणजे 4ने आपण काटाकाटी केली तर हे 5 होतील. बरोबर आहे. 4×5 = 20, म्हणजे 9 × 5 काय होणार आहे 9 × 5 45, हे किती येतील 45. पहा, एरिया आहे आपल्याला युनिट सेंटीमीटर वगैरे काही दिलं नाही, फक्त युनिट दिलेलं आहे, म्हणजे एरिया असल्यामुळे आपण काय लिहू शकतो स्क्वेअर युनिट्स 45 स्क्वेअर युनिट्स. आता पहा, मग आता आपल्याला क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढता येईल. हा टोटल मोठ्या ट्रायंगलचा एरिया किती आलेला आहे 45, छोट्या ट्रायंगलचा आपल्याला दिलेला आहे, म्हणजे मोठ्या ट्रायंगलच्या एरियामधून आपण जर छोट्या ट्रायंगलचा एरिया मायनस केला
तर बरोबर आपल्याला काय मिळेल, हा क्वाड्रिलॅटरलचा एरिया मिळेल. पहा एरिया ऑफ ट्रायंगल FDE म्हणजे मोठा ट्रायंगल मायनस एरिया ऑफ ट्रायंगल हा छोटा ट्रायंगल. पहा मोठ्या ट्रायंगलचा एरिया आपण आत्ता काढला 45, छोट्या ट्रायंगलचा एरिया आपल्याला 20 दिलेला आहे. 45 मधून 20 गेले राहतील 25. पहा एरिया आहे त्यामुळे आपण काय लिहिणार, स्क्वेअर युनिट्स. 25 स्क्वेअर युनिट्स. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.